महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे। आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो। गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे। गल्लीतला दादा ओळखा पाहू। तर उदयला विचारायच्या ऐवजी थोडा माझा सल्ला घ्यायचा होता। उदयला मी राष्ट्रवादीचे युवकचा अध्यक्ष केला, नंतर आमदार केलं, नंतर मंत्री केला। त्याचा गुरु मी आहे। दीपक केसरकरला मी तिकीट दिलं, त्याला विचारा तोंडावर। प्रवीण भोसले आणि दीपक उभा होता, प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय, आता दीपकला द्यायचं। झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर? प्रताप काय, ह्याच्यातली निम्मी अर्धी तर माझीच लोक आहेत। निरंजन डावखरे काय, प्रताप काय, दीपक काय, तिकडं उदय काय। परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला, आणि त्याच्यावर नाही थांबले, नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर। त्याच्यामध्ये आता काळानुरूप जसं वय वाढतं तसं आपण त्याच्यामध्ये मॅच्युरिटी हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला। घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू। बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी। होय 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 बाबा होय, तर ही मला शिकवायला चाललंय, आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा। माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरी शिकवते। आता काय करू बाबाला? बाबा लोक अशीच असतात, सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं। कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा मित्रांनो। यामध्ये सांगितलं असतं अहो पोलीस तिथं बसवा ना, म्हणलं असतं चल रे कुठं बसवा। काम करून घेण्याची पण नॅक लागते, आणि ती तुमच्या आशीर्वादामुळे आम्हाला 35 वर्षात आली आहे। प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद नेतृत्वात असावी लागते। माझी प्रशासनावर पकड आहे, कुणालाही महाराष्ट्रात विचारा, पकड आहे की नाही? अधिकारी माझं ऐकतात की नाही? आता सांगितलं चला महिलांना मध्ये बसवा, बसवलं की नाही? अरे बोलण्यात दम लागतो, दम, रग लागते, रग। त्यांना सांगितलं असतं अहो पोलीस तिथं बसवा ना, म्हणलं असतं चल रे कुठं बसवा। काम करून घेण्याची पण नॅक लागते, आणि ती तुमच्या आशीर्वादामुळे आम्हाला 35 वर्षात आली। हे द्या रे त्याची चिठ्ठी द्या। चिठ्ठी आई है, चिठ्ठी आई। आणि माझं पुरुष मंडळींना सांगायचंय, तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या, आपल्या पत्नीच्या, आपल्या बहिणीच्या, लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं, पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही। त्याच्यामुळे त्या भानगडीत काही पडू नका। उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर। खरं तर ते त्यांच्या पैशाने येतात, मला त्याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही, पण त्यांनी तेवढं सोनं त्यांच्या घरातल्या ते स्त्रीधन आपण म्हणून आपण बघत असतो, त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल। कधी रे सुधारणार तुम्ही? परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले अरे जग कुठं चाललंय, इतर देश कुठं चालले, इतर राज्य कुठं चालली। आपण जरा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा। कशामध्ये आपण वाद घालतोय, कशा करता समाजामध्ये तेढ निर्माण करतात? अरे आपण सगळे माणूस आहेत, माणूस, माणुसकी दाखवा, असं आहे सगळं। हा तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली। अभिनंदन, तुझं मनापासून अभिनंदन। मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली। पण ह्याचं उलट आहे, मानलो का गाड्याच गजर वाजला। आता आम्ही 1 अलार्म आणि 5 काम। कुठली 5? उद्याच्याला पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता पिंपरी चिंचवडकरांनो तुम्ही आणा। 15 तारखेला घड्याळाचं बटन दाबा। आमचे बंडू तात्या
बंडू तात्या, आता आपल्याला तात्याला निवडून द्यायचं आहे आणि पुतण्याला पाडायचं आहे. अलीकडं काका पुतण्या फार गडबड चालली. माझ्याकडं नाही, तिकडं माझ्याकडे सगळं बरं चाललंय आता.